भिवंडी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे हे दोघे तुल्यबळ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर ठाणे पालघर जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ सामाजिक संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे। जिजाऊ संघटनेच्या भिवंडी तालुका क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत संवाद मेळाव्याचे आयोजन तालुक्यातील भिनार या ठिकाणी सायंकाळी उशिरा करण्यात आलं होतं। यावेळी उमेदवार निलेश सांबरे, लोकसभा संपर्क संघटक मोनिका पानवे, आरपीएस सेक्युलरचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट किरण चोन्ने आदी मान्यवरांनी सभेला मार्गदर्शन केलं। पालघर व ठाणे जिल्ह्यात केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर आम्ही निवडणूक लढवत असून लोकसभा मतदारसंघात आरोग्याची समस्या बिकट असून शैक्षणिक सुविधा दर्जेदार नाही आणि सुशिक्षित नसल्यामुळे कोणीही येऊन फसवून जातो। मग 5 वर्षे आम्ही त्याची वाट पाहत राहतो। शिक्षणाकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे, त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्यानं आपण ही निवडणूक लढवत असल्याचं अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी स्पष्ट करत भिवंडी लोकसभा क्षेत्रात 25 सीबीएसई शाळा येत्या 5 वर्षात उघडण्याचा आपला मनोदय असल्याचं सांगितलंय। सध्या आपण लोकसभा मतदारसंघात नागरिकांच्या भेटीगाठी घेताना त्यांच्याकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय। त्यांना आपल्या सोबत जमिनीवर चालणारा नेता मिळाला असल्यानं जनता खुश आहे। मी कधीही कोणाची लूट केली नाही आणि करणारही नाही असं निलेश सांबरे यांनी सांगत भिवंडीतील यंत्रमाग व्यवसायाच्या समस्या आपण जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय। तर वंचिताच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्यासाठी आपण विनंती केली होती, परंतु उमेदवारांच्या यादीत आलेले नाव ही प्रिंटिंग मिस्टेक होती। हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी उमेदवारी यादीतील नाव काढून पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। याबद्दल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे निलेश सांबरे यांनी आभार व्यक्त केलेत। शहापूर येथे सुमारे 4 वर्षांपूर्वी निलेश सांबरे यांनी भव्य रुग्णालय उभारणीच्या कामाचा शुभारंभ शरद पवार यांच्या शुभ हस्ते झाला, पण आजपर्यंत काम सुरू झालं नाही। याबाबत विचारलं असता शहापूरचे तहसीलदार हे एका लोकप्रतिनिधीच्या शिफारसीवरून बसतात आणि शहापूर येथे रुग्णालय उभं राहिलं तर आपलं काय होणार या भीतीपोटी त्या लोकप्रतिनिधी याने शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून कागदपत्रात त्रुटी दाखवून काम रेंगाळत ठेवला असा आरोप विद्यमान खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचं नाव न घेता केलाय। जिजाऊ संघटनेचे अपक्ष उमेदवार यांना वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिलाय। असं असताना भिवंडी तालुक्यातील या सभेत वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्यानं सभा संपन्न झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर निलेश सांबरे यांच्यासोबत गोंधळ घालण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी हा वाद घालणाऱ्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम ठिकाणाहून बाहेर घेऊन गेले। आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा। बालासाहेबांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार पक्षामध्ये। आम्हाला पक्षाचं चिन्ह पाहिजे, आम्हाला पक्षाचं चिन्ह पाहिजे। वंचित पक्षाचं चिन्ह असेल त्यालाच आम्ही सपोर्ट करणार। आम्ही याच्यामध्ये करणार बालासाहेबांना लेटर दिले आम्ही फक्त पक्षाचा उमेदवार पाहिजे ठाणे जिल्ह्याला। तो आम्ही भिवंडी तालुक्यात आम्ही अस्तित्व पकडलेलं आहे। आम्हाला नाही बोलवले ना, आमच्या पक्षाच्या माणसांवरती तुम्ही हे करता आणि व्हॉट्सअपवरती पण दिलेले ते डिक्लेअर ते सांगतील कुणाला तिकीट द्यायचं तो इथला तालुका अध्यक्ष आहे त्यांना सुद्धा गायकवाडला नाही, सुधाकर जाधव यांना नाही दिलेलं। चला विषय तो नाही। आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही घेऊन जाणार ना वंचितच्या, आम्ही त्यांना घेऊन जाणार ना। आमच्या कार्यकर्त्यांना घ्यायला आलो आम्ही, आम्हाला आमंत्रण नाहीये, तालुका अध्यक्षाला आमंत्रण नाहीये। तुम्ही कसे काय सभा घेऊ शकता? घ्या तुम्ही, आमच्या कार्यकर्त्यांना पक्षाचा आहो आम्ही कुठे त्यांना बोललो नाही। आमच्या कार्यकर्त्यांना घ्यायला दिलं पाहिजे ना। हा घेतलं त्यांनाच उतरवलं, आम्हाला घेतलं आम्ही। ओके चला। काय प्रकारे काय सांगणार? आम्हाला आमंत्रण, आम्ही वंचितचे 10 वर्ष कार्यकर्ते आहेत। पुढे तालुक्यामध्ये आम्ही बांधिलकी केली पूर्ण तालुक्याची, तर आम्हाला उमेदवार बालासाहेब फक्त पाठिंबा दिलेले, पक्षाच्या आमच्या उमेदवारी डिक्लेअर नाही केले, पक्षाच्या सिम्बॉलवरती नाही दिलेले। आम्ही बालासाहेबांना लेटर पाठवले की आम्हाला आमच्या पक्षाचा उमेदवारी पाहिजे। आम्ही पक्षाचा उमेदवारी आम्हाला पाहिजे, तो आमच्या पक्ष बालासाहेब पक्षाचा उमेदवारी दिला, आम्ही त्याच्या पाठीशी वंचितवाले उभे राहणार। आम्ही रेखाताई ठाकूरला पण मी पाठवलेले आहेत आमचे उमेदवार। तुमचे वंचितचे मोठे नेते त्यांनी सपोर्ट केलेला आहे का? तुमचे वंचितचे मोठे नेते आहेत त्यांनी, मी पत्रकार आहे, मी विचारतोय प्रश्न, तुमचे वंचितचे मोठे पदाधिकारी आहेत त्यांनी निलेश सांबरेंना सपोर्ट केलेला आहे का? सपोर्ट आम्ही बोलतो ना, आम्हाला अजूनपर्यंत मेसेज आलेला आहे, आम्हाला यावी बोलवलेलं नाही। आमचा सपोर्ट तुम्हाला वरची मेसेज आलेला आहे का तुमच्या वंचित पक्षाचा? आम्ही पक्षासाठी आमच्या जिल्ह्याचा आम्ही उमेदवार त्यांना दिलेला आहे, डिक्लेअर केले, त्यांना पाठवलेत उमेदवार रेखाताई ठाकूरला। मी स्वतः पाठवले व्हॉट्सअपवरती फोटो त्यांचे।
का आमचा उमेदवार कोण असेल, पहिला सांबरे साहेब तिकीट घेतील आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू, सांबरे साहेब तिकीट नाही घेतला तर आम्ही आमचा उमेदवार दुसरा डिक्लेअर करू। वंचितनी पाठिंबा दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या नेत्याही लोकांनी दिलेलं आहे का? आज भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये गेले 2-3 महिने मी सातत्याने फिरत असताना विविध समस्या बघितलेल्या आहेत। भिवंडीच्या इंदिरा गांधी रुग्णालयाची काय परिस्थिती बघितलेली आहे। भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये साधं डोळ्याची शस्त्रक्रिया करणारंही रुग्णालय कुठेही नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये आपलं झडपोलीचं भगवान महादेव समरे रुग्णालय त्याचा सर्व नागरिकांनी लाभ घेतला पाहिजे। का अगदी पोटातल्या बाळाच्या सीझरपासून तर 100 वर्षाच्या बाबापर्यंत कॅन्सर जरी झाला तरी तीसुद्धा एकही रुपया न देता त्याला बरं करण्याचं काम आपली हॉस्पिटल करतं। त्याचबरोबर शिक्षणाबाबत भर दिला पाहिजे। आपण सुशिक्षित शिक्षण नसल्यामुळे आपल्याला कोणी पण येतो 5 वर्षामध्ये आणि फसवून निघून जातो आणि परत 5 वर्षभर आपण वाट बघत राहतो। त्यामुळे शिक्षणाबाबत प्रत्येकाने गांभीर्याने घेतलं पाहिजे। अशी शाळा करायची आहेत, परंतु आता लोकसभा राजकारणात पडल्यानंतर एकट्या भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये 25 CBSE शाळा येत्या 5 वर्षामध्ये स्थापन करण्यात येतील अशा प्रकारची घोषणा मी या प्रसंगी केलेली आहे। लोक प्रचंड खुश आहेत, कारण त्यांनी कधी लोकप्रतिनिधी असा जमिनीवर बघितला नव्हता। अगदी हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव ईदच्यासाठी मी गेले असल्याने माझ्याबरोबर होते आणि अगदी त्यांच्यावर बसून गेला, त्यांना आनंद द्विगुणित आनंद झालेला आहे आणि भिवंडी खूप आनंदित आहे का त्यांना एक जमिनीवर चालणारा लोकप्रतिनिधी मिळतोय जो कधीही कोणाची लूट केली नाही आणि करणार नाही। त्याचबरोबर भिवंडीच्या लूम्स बंद आहेत, त्याबाबत गांभीर्याने मी बघतोय का त्या लूम्स परत चालू झाल्या पाहिजेत, कापड उद्योग परत तेजीमध्ये आला पाहिजे, याचं काम मी नक्कीच करेन। नाही आम्ही माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांना त्यांना विनंती केली होती की आम्हाला पाठिंबा द्या। ती प्रिंट मिस्टेक झाली होती, टाईप मिस्टेक होती, त्यांनी तात्काळ टाईप मिस्टेक सुधारून जे आहे आमच्या विनंतीनुसार आम्हाला पाठिंबा दिलेला त्याबद्दल मी प्रकाशजी आंबेडकर साहेब आणि वंचितच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो। का सर्व कार्यकर्त्यांनी याबाबत माननीय आंबेडकर साहेबांकडे विनंती केली असावी, त्यामुळे त्यांनी तात्काळ विनंती आमची बनवली। एका लोकप्रतिनिधीच्या शिफारसीने शहापूरला तहसीलदार बसतात, गेले 6 वर्षे झालेत, त्यामुळे त्या लोकप्रतिनिधींनी हे हॉस्पिटल झालं तर आपलं काय होईल या उद्देशाने जाणून बुजून त्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे। पण आता वेळ कमी राहिलेला आहे, नाव कोणाचे घेण्याची मला इच्छा नाही। मी सांगितलं मला कोणावरच चिखलफेक करायची नाही।